तर काल काय काय पाहिलं आपण काल? अर्चनाताई. तर काल आपण नाद अनुसंधान आणि भ्रामरीचे 3 प्रकार पाहिले सर. भस्त्रिका भस्त्रिकेचे 3 प्रकार. आणि भस्त्रिका असे 2 प्रकार काल बघितले. बरोबर आहे. ठीक आहे. तर आज परत एकदा भस्त्रिकेचं चक्र करूया. त्याच्यानंतर बाकीचे प्राणायाम घेऊ. ताठ बसायचं आहे. किंवा व्हिडिओ ऑन करा, ज्यांना शक्य आहे त्याने ऑन केलेलं बरं, जे लक्षात येतं. चालू करा सर. ठीक आहे. चला, श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना एका झटक्यामध्ये श्वास सोडायचा. बघा कसं. एक, सोडताना सर्वांनी करायचं आहे. एक, दोन, 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 एक, दोन. थांबायचं आहे. डोळे मिटलेले असतील. परत हं. तुम्ही कोण करताय का नाही, का मी एकटंच करतोय? म्हणजे हा थेअरीचा तास नाही, प्रॅक्टिकलचा तास आहे, म्हणून विचारायचं. ठीक आहे, एक जण तरी करा, म्हणजे मला बरं वाटेल, तास घेतल्यासारखं तरी वाटेल. ठीक आहे. चला परत एकदा करूया भस्त्रिका. आता 1 2 1 न म्हणता सलग करूया आपण सगळेजण. बघा, श्वास घ्या. थांबायचं. डोळे मिटलेले असतील. बरोबर डोळे उघडायचे. तर बघा, भस्त्रिकेचा हा जो प्रकार आहे, आपण मध्यमाच्या स्वरूपामध्ये केलेला आहे. भस्त्रिकेचे फायदे आपण काल बघितलेले होते सगळेच, त्याच्यामुळे आज काही बघायचे नाही. तर त्याच्यातला एक भाग तेवढा होता. तर भस्त्रिकेमुळं ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या ग्रंथींचं भेदन होतं असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्मा, विष्णू, रुद्र ग्रंथी म्हणजे काय, माहित आहे का तुम्हाला? पूर्वी ऐकले का? तर मूलाधार चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र. हं. म्हणजे
ग्रंथी असं म्हणायचं का? यांचं भेदन होतं. म्हणजे ह्या त्या ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तेच दाखवतात. म्हणजे चक्राचा संदर्भ इथे येत नाही. जसे की आपली सुषुम्ना नाडी असते, इडा पिंगला असतात, बरोबर आहे. त्याच प्रकारे या 3 प्रकारच्या गाठी असतात. काय असतात? 3 प्रकारच्या गाठी असतात. बघा, एक इमेज दाखवतो मला तुम्हाला. त्याच्या ठिकाणी दाखवले बघा. तुम्ही ज्या सांगितल्या तुम्ही जे चक्र सांगितलात, त्याच ठिकाणी पण या ज्या गाठी आहेत बघा, चक्र आणि गाठ त्याचा संदर्भ वेगळा आहे. जशी की सुरुवातीला मूलाधार चक्राच्या ठिकाणी दिसते इथं. इथे वर अनाहत चक्राच्या ठिकाणी एक गाठ दिसते आणि वर आज्ञाचक्राच्या ठिकाणी एक गाठ दिसते. म्हणजे विष्णू, रुद्र, एक मिनिट ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र अशा प्रकारच्या या 3 प्रकारच्या गाठी आहेत. म्हणजे सूक्ष्म शरीरातील या गाठी आहेत. आणि या गाठी उघडल्याशिवाय किंवा या गाठींचं भेदन झाल्याशिवाय चक्रांची जागृती होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही मूलाधार चक्रावरती आहात, मूलाधार चक्र तुमचं खुललेलं आहे, पण पुढे जाताना पुढचा जो मार्ग आपण क्रमण करणार आहोत, स्वादिष्टान, मणिपूर असे जे चक्र आहेत वरचे, वर येण्यापूर्वी या गाठी अगोदर खुलल्या पाहिजेत. म्हणजे या चक्रभेदनाच्या मार्गातले हे काय आहेत? अडथळे आहेत. काय आहेत? अडथळे. थोडक्यात दरवाजे असं आपण त्याला म्हणूया. आणि हे ओपन झाल्याच्या नंतरच आपण पुढचा प्रवास टप्प्याटप्प्यानं करू शकतो. म्हणजेच ज्याप्रमाणे काल आपण म्हणलं होतं, की बसरिका हा कुंडलिनी चक्र हलवणारा आहे. कुंडलिनी जागृत करणारा आहे. त्याच्यानंतर कुंडलिनीचं वर मुख झालं आणि ती प्रवास करू लागली, की एक-एक चक्र जागृत होतात. त्यासोबत भस्त्रिका प्राणायामानं हे जे 3 गाठी आहेत, ब्रह्मा, विष्णू, रुद्र ज्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींचं भेदन सुद्धा या भस्त्रिकामुळं होतं असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला शीतली आणि शीतकारी असे काही प्राणायाम पाहूया. तर शीतलीचा अभ्यास करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून डोळे मिटलेले असतील आणि जिभेचा जो आकार आहे तो इंग्रजीतील यू अक्षरासारखा करायचा. यू अक्षरासारखा असा जिभेची चोच किंवा यालाच काकी मुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं. बघा कशी करायची आणि अ, हे पन्हाळं जे होतं बघा, पत्र्याला पन्हाळं असतं आपण. त्या पन्हाळ्यावाटी पाणी पडतं. त्याचप्रमाणे हे जिभेचं जे पन्हाळं होतं, त्या पन्हाळ्यावाटी आपल्याला काय करायचंय? श्वास घ्यायचा आहे. नाकावाटी न घेता तो जी जागा आपण केली आहे श्वास घेण्यासाठी, त्या जागेद्वारे श्वास घ्यायचा आहे. आपण 7 चक्र करूयात सुरुवातीला. ताठ बसायचं सर्वांनी. श्वास 1 पहिलं चक्र, पुन्हा कुंभक 1, 2, 3 पुन्हा दोन्ही नाकाने श्वास सोडायचा. परत एक चक्र, पुन्हा कुंभक 1, 2, 3 परत दोन्ही नाकाने श्वास सोडायचा आहे. परत 1, डोळे मिटलेले असतील. कुंभक 1, 2, 3 परत दोन्ही नाकाने रेचक. परत पुरं कुंभक 1, 2,
3 परत दोन्ही नाकाने रेचक, परत कुंभक, पूरक, कुंभक, रेचक, पूरक, कुंभक, रेचक. थांबायचं आहे. डोळे मिटलेले असतील. डोळे लगेच उघडायचे नाही. सावकाश डोळे उघडून घ्यायचे. बघा, अष्टकुंभकापैकी एक कुंभक म्हणजे शीतली, आणि याच्यामध्ये आपण जिभेचा वापर करून श्वास घेतो, आणि ज्यावेळी जिभेवरती श्वासाचं घर्षण होत श्वास ज्यावेळी जिभेला चिटकून जातो, त्यावेळी आपल्या मुखामध्ये एक प्रकारचा थंडावा निर्माण होतो. काय होतो? एक प्रकारचा थंडावा निर्माण होतो, आणि तो आल्हाददायक असतो, मनाला प्रसन्न करणारा असतो, मनाला उत्साही करणारा असतो, आळस दूर करणारा असतो. बघा, माझा एक अनुभव आहे स्वतःचा, की ज्यावेळी आपल्याला आळस येतो, काही करावंसं वाटत नाही, त्यावेळी शीतलीचे 3 चक्र करायचे. बघा, तुम्ही कधी प्रवासात असाल किंवा इतर कुठल्या कामात असाल, किंवा पण आळस येतोय, अशा वेळी शीतलीचे काही चक्र करायचे. तर तो आळस लगेचच जातो. बघा, आपण शाळेमध्ये काय करतो, जर एखादा विद्यार्थी झोपत असेल किंवा त्याला आळस आलेला असेल, तर जा तोंडावर थोडं पाणी मारून ये, तोंड धुवून ये म्हणतो असं शाळेमध्ये, बरोबर आहे, विद्यार्थ्यांना. पण त्या ठिकाणी जर 3-4 चक्र जर शीतलीचे केले, तर आळस असा पटकन गायब होतो. तुम्ही सुद्धा तो अनुभव करून घेऊ शकता. त्याच्यानंतर परत शीतली आणि करण्याची जी वेळ आहे शीतली करण्याची, ती आता सध्याची खूप अशी उपयुक्त आहे. शीतलीसाठीचा जो कालावधी आहे, तो उन्हाळ्याचा जो कालावधी आहे, तो अतिशय छान आणि सुंदर असा कालावधी आहे. त्यासोबत आपण ही पहाटे केलोय. पहाटे म्हणजे सकाळी-सकाळी केलोय, बरोबर आहे. पण आता या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या वेळी उन्हाचा अतिशय त्रास होतोय, म्हणजे समजा की जसं 12च्या वेळेस, 2-2:30च्या वेळेस तुमचा सकाळचा योगाभ्यास झालाय, जेवण-खाणं सगळं झालेलं आहे, वेळ झाली आहे. परंतु ज्यावेळेस अतिशय त्रास उन्हाचा होतोय, अशा वेळी भरगच्च्या दुपारी असं सुद्धा आपण त्याला म्हणूयात, भरगच्च्या दुपारी सुद्धा 5-7 चक्र आपण शीतलीचे करावेत. उन्हाळ्यामध्ये पण दुपारी, हे तर अतिशय उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे आपण कूलर वगैरे लावून रूमची थंडी करतो, म्हणजे रूममध्ये एक थंड वातावरण निर्माण करतो. आता कूलरमध्ये सुद्धा रचना तशीच असते बघा. बरोबर आहे. मागून जाळी असते आणि वरून पाणी पडत असतं, आणि पाण्यामुळं काय होते, जाळी ती भिजते, आणि मधून जाणारा जो वारा आहे, त्या जाळीमधून बाहेर येणारा जो वारा आहे, तो काय होतो, त्या थंडाच्या स्पर्शाने, त्या जलाच्या स्पर्शाने काय होतो, थंड होऊन आपल्याला तो बाहेर पडतो. मागून खेचला जातो, थंड केला जातो आणि पुढे ढकलला जातो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे कूलर आपलं रूम थंड करतं भरगच्च्या उन्हामध्ये, अतिशय ऊन वाढलेलं आहे अशा वेळी. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा, आता हे कूलरचं जे वारं लागणार आहे, ते आतून लागणार आहे का शरीराला आपल्या? लागणार नाही, बाहेरून लागणार आहे. बरोबर आहे. जे बाहेरचं सगळं काय करतं, ते थंड करतं. परंतु ही शीतली जी आहे, ही शीतली शरीराला आतून सुद्धा शीतल करणारी आहे. ही एक प्रकारचं कूलंट, शरीराचं कूलंट म्हणून काम करते. म्हणजे काय? कूलंट कशाला म्हणतात? बघा, इंजिन असतं बघा, इंजिनामध्ये ऑइल वगैरे टाकतात. त्याप्रमाणे कूलंट नावाचं एक लिक्विड असतं. ते काय करतं? इंजिनला गरम होऊ देत नाही.
काय करतं, इंजिनला गरम होऊ देत नाही. त्याप्रमाणेच शीतली सुद्धा आपल्या शरीराला गरम होऊ देत नाही. एक कूलंट अशा स्वरूपाचं काम करते. त्यासोबत आणखीन शीतलीबद्दल काय बोलायचं म्हटलं, तर पित्तासंबंधित जर काही विकार असतील, तर ते विकार सुद्धा आपल्याला शीतलीनं दूर करता येतात. का हो? काय सांगता येईल याच्या मागचं लॉजिक? का म्हणता येईल? शीतलीमुळं पित्ताचा त्रास दूर होईल म्हणून. तर शरीरास थंडावा देणारी प्रक्रिया आहे सर. हं. अं, बघा, पित्त म्हणजे काय आहे? उष्णता आहे. आग गरम आहे सर, उष्णता आहे. आग आहे, आग. बरोबर आहे. अग्निशितेचा किंवा पंचमहाभूतातील अग्नी या तत्वाशी ती निगडीत असतं आणि त्याचा विशेष गुणधर्म पित्ताचा म्हणजे उष्णता देणे. बरोबर आहे. मग अतिशय बरं पित्त जर सामान्य अवस्थेमध्ये असेल, तर शीतलीचा भडीमार त्या ठिकाणी करायचा नाही. आलं का लक्षात? बघा. किंवा एखाद्याला अजीर्ण आहे, अपचन आहे, अशा लोकांनी सुद्धा शीतलीचा वापर सहसा जास्त करू नये. परंतु अ, ॲसिडिटी नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे अशा लोकांनी, सामान्य लोकांनी जास्त करायचं नाही. कमी केलं तरी चालतं. पण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, जळजळ करणे, छातीत जळजळ करणे, अशा वेळी आणि ज्यावेळी जळजळ करते, त्यावेळी सुद्धा बघा मी आत्ताच एक उदाहरण दिलं, की ज्यावेळी थकवा येतो त्यावेळी शिकलीचं चक्र करून बघायचं, थकवा गेल्याचा जाणवतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या मध्ये वगैरे जळजळ करतंय, मळमळ करतंय, अशा वेळी सुद्धा शीतलीचे 2-4 चक्र करून बघा. मग त्यानंतर अनुभव सांगा मला काय वाटतं ते. तर ती जी जलन आहे, ती जलन सुद्धा कमी झाल्यासारखी भासते. बघा. त्यासोबत पित्ताचे जे आणखीन काही विकार आहेत, जसं की पित्त त्वचेशी संदर्भात आहे. त्या ठिकाणी ते सुद्धा म्हणजे त्वचेचा दाह सुद्धा कमी करणारा आहे. त्वचेची जळजळ कमी करणारा आहे. उष्णतेचे विकार कमी करणारा आहे. त्यासोबत आणखीन आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणखीन एक त्रास होतो. युरिनला गेलं की लघवी जळजळ करणे, अशा प्रकारचा एक त्रास आपल्याला उन्हाळ्यामध्ये जाणवत असतो. आणि आपण सहजच बघा की आपल्या सामान्य जनमानसामध्ये आपण काय करतो, की थंड पाण्याचं जे कापड आहे, अशा वेळी आपल्याला जर त्रास होत असेल, तर काय करतो आपण, लगेचच डॉक्टरकडे जात नसतो. तर काय करतो, पाणी जास्त प्यावं, फुल पाणी प्यायचं पोट भरून आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर एखादं कापड ओलं करून आपण नाभीच्या परिसरामध्ये ते कापड ठेवत असतो. म्हणजे थंड कापड. तुम्हाला पण माहीत असेल. मग त्याच्यानं काय होतं, परत आपली जो त्रास आहे तो कमी होतो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आळस आल्यानंतर शिथिलीकेला, जळजळ करत असताना शिथिलीकेला, त्याचप्रमाणे असा त्रास होताना सुद्धा आपण शिथिली करून त्या ठिकाणी बघायचं आहे. 5-7 चक्र आपण शिथिलीचे करावे. बघा आणखीन काय सांगितलेलं आहे, तर शीतलीमुळं अ, मनाला सुद्धा एक प्रकारची शीतलता मिळते. ज्याप्रमाणे शरीराला शीतल करणारी आहे, शरीराचं कूलंट म्हणून काम करणारी आहे. त्याचप्रमाणे मानसिक पातळीवर सुद्धा मनाला सुद्धा शीतल, थंडावा देणारी आहे. मन शीतल, शांत असेल तरच आपण ध्यान वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासोबत मानसिक पातळीवरती संतोष आणि समाधानी वृत्ती वाढवणारी आहे, असं सुद्धा म्हणलेलं आहे आणि चंचलता कमी करणारी आहे. मनाचा जो स्वभाव आहे, मूळ स्वभाव चंचल, असं ही चंचलता कमी करणारा आहे आणि अ, कफ म्हणजे बघा, ज्यांनी पित्तज वृत्ती आहे, अशा लोकांनी हे करावी कारण कफज वृत्ती वाढवणार आहे. कफज वृत्ती वाढवणार आहे. म्हणजेच ज्यांना कफ आहे, कफाचा त्रास आहे, कफज प्रकृतीची लोक आहेत, अशा लोकांनी मात्र या ठिकाणी ही शीतली करायची नाही. त्यासोबत म्हणजेच बघा काय-काय सांगता येईल, ज्यांना सर्दीचा त्रास आहे, वारंवार किंवा खोकला आहे. खोकला सुद्धा बघा, जर एखाद्या व्यक्तीला खोकला लागलेला असेल,
आणि आणखीन जर 1-2 चक्र जरी शीतलीचे केले, तरी खोकला वाढतो लगेच. म्हणजे इतकी प्रभावी आहे. 2-3 चक्रामध्येच ती प्रभाव दाखवणारी आहे. ज्याप्रमाणे आपण त्रासांमध्ये जसा तिचा 2-3 चक्रात अनुभव घेतला, तसाच अ, विरुद्ध ह्याच्यामध्ये सुद्धा ती गुण दाखवते लगेच. म्हणजे खोकला लगेच वाढल्यासारखा दिसून येतो किंवा वाढतोच. किंवा एखाद्याला टॉन्सिलचा त्रास आहे, अशा टॉन्सिलचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा शिथिली करू नये किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे, अशांनी शिथिली करू नये किंवा जे लठ्ठ लोकं आहेत, जाड, अशा लोकांनी सुद्धा शिथिली करू नये. हिवाळ्यामध्ये शिथिली करू नये किंवा निम्न रक्तदाब, लो ब्लड प्रेशर अशा लोकांनी सुद्धा शिथिली करू नये. त्यासोबत अ, एखाद्याला भाजलेलं वगैरे असेल किंवा डोळ्यात बघा, काही लोकांचे जे डोळे असतात बघा, सारखी लालबुंद दिसतात. म्हणजे उष्णतेच्या त्रासामुळं असा प्रकार दिसून येतो. अशा लोकांनी सुद्धा शिथिली कधीतरी त्यांना लाभ देणारी आहे. त्यासोबत त्याच्यानंतर दुसरा जो प्राणायाम बघायचा आपल्याला, शीतकारी शीतलीप्रमाणेच आहे. हा सुद्धा दोन्हीच्या नावामध्ये शीत असा आहे बघा. शीतली, शीतकारी. शीत म्हणजे शीत म्हणजे थंड. दोन्हीच्या नावामध्ये शीत आहे. शीतकारी म्हणजे पण थंड करणारा. शीतली म्हणजे पण थंड करणारा. अशा प्रकारचे दोन्ही प्राणायाम आहेत. बघूया शीतकारीचे काही अभ्यास चक्र करूया. याच्यामध्ये दोन्ही दात जे आहेत ते एकमेकावरती गच्च असे बसवायचे आहेत आणि त्या दातांच्या माध्यमातून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. बघा कसा आहे आणि हा एकाच झटक्यात घ्यायचा. कसा? तोंड मिटलेलं असेल, कुंभक करायचं आहे आणि दोन्ही नाकपुड्यांनी पुन्हा श्वास सोडून द्यायचा. परत एक चक्र करूया. 1, 2, 3 सोडा. परत 1, 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 1, 2, 3 सोडा. परत अलगद शरीरातून डोळे उघडून घ्यायचे. काय याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा अनुभव सांगायचा. काय कसं वाटतं? ज्याप्रमाणे काल आपण बसरिकेचे अनुभव बघितले, त्याप्रमाणे तर शीतलीप्रमाणेच गळ्यामध्ये वगैरे थंड वाटतं. हा पण थंडावा, शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारा प्राणायाम आहे सर. फायदे सांगायचे नाही. मी प्रश्न काय विचारला, की तुम्हाला अनुभव काय आला? काय वाटलं? तोंडामध्ये घशामध्ये थंड वाटतं. थंड वाटलं. अन्नामध्ये थंडावा वाटतो. हं. आणखीन मला अपेक्षित असा फायदा आणखीन आलेला नाही. आणखीन काय वाटतं? थंड तर वाटतं.
मानसिक शांतता पण वाटते सर. मानसिक शांतता. बर ठीक आहे. तर फ्रेश झाल्यासारखं वाटतं का? ज्यावेळी आपण शितली किंवा शितकारी जे करतोय आपण त्यावेळी फ्रेशनेस जाणवते का? उत्साहीपणा वाढल्यासारखा वाटतो का? म्हणजे आळस निघून गेल्यासारखा वाटतो का? झटके होते का? असं असं काही वाटतं का अनुभव तुम्हाला? थंड तर वाटतं. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी बघा टूथपेस्ट असतं बघा 2 प्रकारचं. एखाद्या टूथपेस्टमध्ये ते हे असतं मेंथॉल वगैरे. त्याच्यानं काय असलं की असं फ्रेशनेस आल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. घासलं का कधी असल्या पेस्टनं तुम्ही दात कधी घासलात का? किंवा एक मध्ये ॲडव्हर्टाइज एक होती बघा. कोणत्या पेस्टची होती ती? आठवते का तुम्हाला कोणाला? आपलं जे नॉर्मल पेस्ट असतं त्याच्यानं दात घासले की मध्ये झिणझिण्या वगैरे येत नाही. नॉर्मल असतं. फक्त स्वच्छता करतं आणि आणखीन एक प्रकारच्या पेस्ट असतं आणि त्याच्यानं दात घासलं की असं झिणझिण्या आल्यासारख्या होतात तोंडामध्ये आणि थंड वाटतं, गार वाटतं आणि त्याच्यामुळं परिणाम काय वाटतो? फ्रेश वाटतं. आणि जी दुसऱ्या पेस्टची जी एक ॲडव्हर्टाइज मागे होती बघ. आठवतंय का तुम्हाला कोणाला? आणि त्या पेस्टनं दात घासलं की तो व्यक्ती लगेच फ्रेश झालेला आहे असं दाखवलं जायचं त्याच्यामध्ये. तो आळशी असायचा आधी आणि त्या पेस्टनं दात घासले की तो फ्रेश व्हायचा लगेचच त्याच्या कामामध्ये. बोला. पूनमताई बोलत होत्या. काय नाही सर. बरं ठीक आहे. बघा मग त्या पेस्टमध्ये आपल्या तोंडामध्ये थंडावा निर्माण व्हावा, एक प्रकारच्या झिणझिण्या निर्माण व्हाव्या, अशा प्रकारची त्याची रचना असते आणि तो थंडावा मध्ये निर्माण झाला की आपलं पूर्ण चेहऱ्यावरती किंवा असं एक फ्रेशनेस जाणवतं. त्याचप्रमाणे ते एक आर्टिफिशियल फ्रेशनेस करणार आहे. चेहऱ्याला म्हणजे उत्साही करणार आहे. त्याप्रमाणेच आता ही जी आपण शितकारी केली, ही शितकारी सुद्धा नैसर्गिक शीतलता देते. मध्ये मुखामध्ये नैसर्गिक शीतलता निर्माण करते आणि फ्रेशनेस जागृत करते. उत्साहीपणा जागृत करते. आळस दूर करणारी आहे. म्हणजे अशी दोन्हीचे फायदे शितली असेल किंवा शितकारी दोन्हीमध्ये हे आपण मनाला उत्साहीपणा देणारे हे प्राणायाम आहेत. आळस घालवणारे आहेत. त्यासोबत शीतलता तर देणारा आहेच, तर आणखीन एक याच्यामध्ये विशेष काय लाभ होतो? आपण दातांची स्वच्छता ब्रशने करतो, बरोबर आहे. ब्रशने करता करता आपलं ब्रश जे असतं ते दाताच्या फटीत जात नाही, बरोबर आहे. एखादा दोरा असेल तर दोरा आपण मध्ये दाताच्या ह्याच्यात घालू शकतो बघा, म्हणजे दाताच्या फटीमध्ये. मग आणखीन काय विशेष याचा फायदा तर बघा, तर तो ज्यावेळी ही जी हवा आहे ती दाताच्या फटीतून प्रवेश करते मध्ये, त्याच्यामुळं काय होतं, मध्ये असणारा मल जो आहे फटीमध्ये तो सुद्धा दूर होतो आणि आणखीन विशेष म्हणजे काय, तर ह्या ऑक्सिजनच्या स्पर्शानं तिथले जे जंतू आहेत ते सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला मदत होते, मरतात. किंवा काही लोकांच्या तोंडाला दुर्गंधी असते बघा, ज्यांना तोंडाची दुर्गंधी आहे अशा लोकांनी सुद्धा शेतकरी प्राणायाम केलं तरी त्यांना त्या ठिकाणी फायदा देणारा आहे. त्यासोबत हठयोग ग्रंथामध्ये याचं वर्णन असं आहे की शीतकारी प्राणायाम जो आहे तो कामदेवाप्रमाणे आकर्षक करणार आहे योग्याला. म्हणजे काय, हा उपमा अलंकार असतो. जसं की आपण एखादा व्यक्ती जर तेजस्वी असेल, चेहऱ्यावरती तेज असेल तर काय म्हणतो, अरे वा काय सुंदर, सूर्यासारखा तेजस्वी आहे म्हणतो. म्हणजे तो सूर्यच नसतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची आभा असते, तेज असतं. त्याचप्रमाणे
त्या कामदेवाप्रमाणे तुम्ही खरंच मनात ठेवला तर कामदेव जसा आहे तसंच मी होईन असं नाही. तर कामदेव म्हणजे त्याचं काय आहे, गुण काय आहे, जसं की सूर्याचा गुण तेजस्वी आहे, तसंच आपण त्या व्यक्तीला तेजस्वी चेहरा पाहून काय म्हणलं, सूर्यासारखा आहे. त्याचप्रमाणे कामदेवाचा गुण काय आहे, तर सुंदरता आहे. त्याच्यामध्ये काय दडलेली आहे, सुंदरता दडलेली आहे. आणि आणखीन एक काय दडलेलं आहे, कामुकता दडलेली आहे. सुंदरता आणि कामुकता. जिथं सुंदरता असते तिथं कामुकता पण येते. आणि ही जी 2 गुण आहेत, म्हणजे एखाद्याचा चेहरा इतका सुंदर असतो, की त्याचा चेहरा पाहिला की तो व्यक्ती प्रेमात पडून जावं किंवा पडून जातो अशा प्रकारचा तो असतो. म्हणजे इतका सुंदर. म्हणजे 2 गुण आले बघा त्याच्यामध्ये, सुंदरता आणि कामुकता. त्याचप्रमाणे जसं तो सुंदर आहे कामदेव, त्याप्रमाणे आपला चेहरा किंवा आपण त्याच्यात थोडक्यात म्हणू शकतो, की चेहऱ्यावरती टवटवीपणा येते, निस्तेजपणा जातो. चेहऱ्यावर त्या सुरकुत्या म्हणा हे सर्व काही जातं. उत्साही चेहरा दिसतो. आपण सहजच एखाद्याच्या व्यक्तीला पाहिलं की म्हणतो बघा, काय चेहरा आहे बघा, पाहिलं तर आपल्याला आळस येईल. त्याला पाहिलं तर आपल्याला आळस येतो. आणि काही जणांचे असे असतात, की त्याला पाहिलं की आपल्याला उत्साह येतो. म्हणजे अ, चेहरा सुद्धा एखाद्याचा मॅटर करतो. म्हणजे आपण प्रेझेंटेशन ज्या ठिकाणी आपण म्हणतो, की एखाद्याला पाहिल्यास आळस येतो. आपला उत्साह सुद्धा जातो. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी आपण आपल्याला हे करून बघायचं आहे. आपल्याला जर कोणी पाहून आळशी होत असेल तर किंवा आपल्याला कोणी पाहून प्रसन्न होत असेल तर म्हणजे अ, उत्साही, तेजस्वी चेहरा असणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीराचं जे रिप्रेझेंटेशन होतं ते चेहऱ्यावरून होत असतं. बघा, एखादा व्यक्ती आहे, सर्व शरीर आहे त्याचं आणि चेहरा जर बदलला तर काय होईल हो? त्या व्यक्तीचं सर्व हेच बदललं, नावच बदललं. याच्यामध्ये एक गोष्ट होती बघा. अं, तर काय असतंय का 2 राजकुमार असतात आणि 2 राजकुमारी असतात आणि छोट्या काय तर नाव आहे त्याचं. पण ते दर्शनाला जातात, एका देवीच्या दर्शनाला जातात आणि त्यांचा काहीतरी नवस असतो. म्हणजे कशामध्ये अ, असा नवस असतो की ते त्यांचं मुंडकं कापून त्या देवीला अर्पण करतात. बघा. मग काय होतं, तर हाही व्यक्ती मुंडकं कापून अर्पण करतो आणि दुसराही व्यक्ती मुंडकं कापून अर्पण करतो. मग त्या ज्या राण्या असतात, राजकुमाऱ्या त्या बाहेर वाट बघत बसलेल्या असतात त्यांची. पण हे काही दोघं परत येतच नाही. मग काय होतं, खूप वेळ झाल्यानंतर वाट बघून त्यांना आत येऊ नका असं सांगितलेलं असतं. त्यांना सूचना दिलेल्या असतात. पण मग शेवटी खूपच उशीर झाल्यानंतर ते काय करतात, परत दोघेही त्या मंदिरामध्ये जातात आणि पाहतात तर काय, तर दोन्हीचेही मुंडके धडाच्या वेगळी झालेली असतात. वेगळे झालेले असतात. मग या दोघी राजकुमाऱ्या रडतात. त्यांचा आक्रोश तिथं प्रकट होतो आणि त्या दोघीही मग त्या ठिकाणी काय होतं, की अशा प्रकारचं जे दान केल्यामुळं किंवा यांच्या आक्रोशामुळं ती देवी परत प्रसन्न होते. परत कोणाला प्रसन्न होते? कोणापुढं? त्या दोन्ही राजकुमाऱ्यांपुढं प्रसन्न होते. मग अ, त्या देवीकडून ते काय वरदान घेतात. काय म्हणतात, की तुमच्या राजकुमारांचे परत डोके तुम्ही बसवा. असं ती वरदान देते आणि मी त्यांना जिवंत करीन असं सांगते, आशीर्वाद देते. मग काय करतात, दोन्ही राजकुमाऱ्या जातात. ती मुंडकं आणतात आणि बसवतात. दोन्ही राजकुमारांना बसवतात. मग काय होतं बघा आणि देवीनं म्हटल्याप्रमाणे दोघेही तिच्या आशीर्वादाने ती परत जिवंत होतात. मग होतं काय, तर ही राजकुमाऱ्या ज्या आहेत, त्या दुःखाच्या सागरामध्ये असल्यामुळं, आक्रोशामध्ये असल्यामुळं त्यांच्या लक्षातच येत नाही, की याचं डोकं त्याला बसवतात आणि त्याचं डोकं याला बसवतात. मग बघा,
मग आता नेमकं कुणाला अगोदरचा माणूस कोणता आहे असं ओळखायचं आता? ज्याचं शरीर आहे का चेहरा आहे? बघा. आता पूर्वीचा व्यक्ती कसा ओळखायचा? चेहऱ्यावरून ओळखायचा का त्याच्या शरीरावरून ओळखायचा? सांगा बरं. अवघड आहे प्रश्न. बरोबर आहे. म्हणजे दोन्हीही ज्याचा हं. म्हणजे त्या व्यक्तीचं चित्त आत्मा बघावा लागेल. आता शरीर आहे म्हणजे शरीरासोबत आत्मा आहे का डोक्यासोबत राहिलेला आहे? आजचा जो प्रश्न आहे तो जनसामान्यांना कुठं कळणार आहे? बरोबर आहे. प्रजेला कुठं कळणार आहे? तो जनसामान्याचा प्रश्न, आत्म्याचा प्रश्न. किंवा व्यक्तीच्या शरीराचं, व्यक्तीच्या देहाचं रिप्रेझेंटेशन करणारा कोण असतो? हा चेहरा असतो. मुख्य हा चेहरा. चेहरा जर झाकला तर कोण आहे ओळखू येत नाही. कोण आहे तो विषय संपला. माणूसच ओळखू येत नाही तो. म्हणजे मुख्य काय आहे? प्रेझेंटेशन करणारा चेहरा आहे. त्याच्यामुळं व्यक्तीचा चेहरा हा तेजस्वी असावा, आभामान असावा, ऊर्जामान असावा, उत्साही असावा, सुंदर असावा. म्हणून आपल्याला जर अशी गुण त्या चेहऱ्यामध्ये उतरवायचे असतील, तर शीतकारी प्राणायाम अवश्य करावा असं या ठिकाणी म्हणायचं आहे. दुसरं काही नाही. आपण जी कथा पाहिली, गोष्ट पाहिली, हे चेहरा किती महत्त्वाचा आहे किंवा चेहऱ्याचं कार्य काय आहे त्याच्यासाठी आपण ती पाहिली. त्याच्यामुळं शीतकारी प्राणायाम करून आपण आपलं सौंदर्य वाढवावं, सौंदर्य प्रफुल्लित करावं असं या ठिकाणी सांगायचं आहे. त्यासोबत योग्यांमध्ये तो श्रेष्ठ असा होतो, योग्यांमध्ये बलिष्ठ असा होतो. म्हणजेच ज्याप्रमाणे हा कोणता गुण सांगितला? चेहऱ्याचा सुंदर गुण सांगितला. त्याचप्रमाणे बलिष्ठ म्हणजे बल, शारीरिक बल. शीतकारी शारीरिक बलामध्ये सुद्धा ही करणारी आहे, वाढ करणारी आहे. त्यासोबत निद्रा, आळस अंगात उत्पन्न होत नाही किंवा सृष्टी संहार करण्याची शक्ती योग्यामध्ये येते असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, ही सुद्धा एक उपमा अलंकार आहे असं आपण त्याला म्हणूया. किंवा जसं की कामदेवासारखी आकर्षक म्हणजे त्याच्यासारखं सौंदर्य. सृष्टी संहार करण्याची शक्ती म्हणजे की अतिशय बलिष्ठ असा व्यक्ती. म्हणजे त्याच्यासमोर कोणीही टिकू शकणार नाही असा बलिष्ठ व्यक्ती. शरीराने बलिष्ठ. त्याचप्रमाणे आणि त्याच्या पुढेही जाऊन जर आपण पाहायचं म्हटलं तर योगाला सिद्धी मिळतात बघा. सिद्धी मिळतात आणि योग्यांच्या सिद्धीपुढं मग तो जो बलिष्ठपणा आहे तो देवतांना सुद्धा हे करणारा आहे. बरोबर आहे. म्हणजेच अतिशय बलिष्ठपणा ही शीतकारी देणारी आहे. त्यासोबत विविध सिद्धी सुद्धा प्राप्त होतात आणि आणखीन एक विशिष्ट गोष्ट म्हणजे काय? भूक आणि तहानेचा उपद्रव होत नाही. भुकेचा त्रास होत नाही किंवा तहानेचा त्रास होत नाही. म्हणजेच बघा आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिचा प्रयोग करू शकतो. जसे की वारंवार आपल्याला तहान लागते. तहान लागल्यास पाणी तर प्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचंच आहे, कमी प्यायचं नाही आणि त्यासोबत आपण शीतकारी जरी केली, तर हिचा उपयोग आणखीन कुठं होईल हो? भूक आणि तहान. प्रवासामध्ये. प्रवासामध्ये सुद्धा याचा उपयोग होईल. जसं की आपल्याला अ, दीर्घकालीन प्रवास करायचा आहे. 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा अशा वेळी सुद्धा आपण हा प्राणायाम करू. उपवासामध्ये. हां, हां. उपवास असेल, फास्टिंग थेरपीमध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. त्यासोबत तोंडाची दुर्गंधी कमी करणार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे शीतकारीचे असे वेगवेगळे आपण फायदे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर कोणी करू नये म्हणजे ज्यांचे दात दुखतात अशा व्यक्तींनी करावं का हो? नाही. करायला नको. उलट दात काय होईल आणखीन दुखेल आणि ज्यांना दातांना थंड लागू देत नाही, अशा लोकांनी
सुद्धा करू नये. त्याचसोबत काही लोकांच्या हिरड्या सुजतात. हिरड्या सुजतात, हिरड्यामधून पू येतं. अशा लोकांनी सुद्धा अशा प्रकारे शेतकरी प्राणायाम करू नये असं सांगितलेलं आहे. म्हणजे दाताशी संदर्भित हे विकार आहेत. त्याच्यानंतर कफज, सर्दी, पडसं, खोकला, टॉन्सिल, दमा असणाऱ्याने करू नये आणि विशेष दमा हिवाळ्यामध्ये करू नये. याची सुद्धा अतिशय उत्तम अशी वेळ म्हणजे उन्हाळ्यातली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्राणायाम बघूया आपण. भ्रामरी. भ्रामरी प्राणायाम ताठ बसायचं आहे. भ्रामरी प्राणायामामध्ये शनमुखी मुद्रा बांधायची. दोन्ही अंगठ्याने दोन्ही कान बंद करायचे. एक एक बोट भुवयांच्या वरती, दोन बोटे डोळ्यावरती आणि खालचं जे बोट आहे ते नाकाच्या जवळ असणार आहे. दोन्ही बोटांनी दोन्ही कान बंद करायचे आणि बघा इकडे लक्ष द्या. ऐकू येते का माझं? हा. 7 चक्र करायची. कारण मी नंतर सूचना दिल्या की तुम्हाला ते ऐकू येत नाही. तुम्ही स्वतः काउंट करायचं आणि 7 चक्र करायचे. चला सर्वांनी करा. भ्रमरासारखा आवाज काढायचा. ठीक आहे. बघा आता आणखीन एक प्रकार करायचा याच्यामध्ये. षण्मुखी मुद्रा बांधायची आणि आवाज काढायचा नाही. असा आवाज काढायचा नाही. फक्त शांत बसायचं. फक्त कान बंद करायची. षण्मुखी मुद्रा बांधायची आणि फक्त शांत बसायचं. 1 मिनिटापर्यंत बसा. त्याच्यानंतर डोळे उघडायचे. ठीक आहे. बघा दोन्हीमध्ये फरक काय जाणवला? किंवा अनुभव काय वाटला? सर प्रथम भ्रामरीमध्ये म च्या उच्चाराने कंपन जाणवतात चेहऱ्यामध्ये, मेंदूला वगैरे आणि मन त्याच्यामध्ये गुंतून राहतं. म्हणजे त्या नादामध्ये मन गुंतून राहते.
आणि आता शन मुद्रेमध्ये आवाज न करता केल्यानंतर कानामध्ये काहीतरी वेगवेगळे हे जाणवतात, वेगवेगळे आवाज. काहीतरी आवाज जाणवतात. आणि मन जे आधीच्या ह्याच्यामध्ये मन जे एकाग्र हम्म. होतं आवाजामध्ये ते इथं राहत नाही. ते मनाची एकाग्रता राहत नाही का दुसऱ्या ह्याच्यामध्ये? हा. हम्म. ठीक आहे. कान बंद केल्याची जी शांतता आपल्याला मिळते त्याच्यामध्ये स्थिरावत नाही का मन? मन कानाच्या ठिकाणी स्थिरावत होतं सर. दुसरे हम्म. विचार येत नव्हते, पण कानाच्या ठिकाणी मन स्थिरावत होतं. बरं, ठीक आहे. बघा, दोन प्रकार बघितले. कारण थोडंसं वर्णन घेरंड संहितेमध्ये आणि हठयोग प्रतिपिकेमध्ये थोडंसं जरा या वर्णनामध्ये भेद आहे. त्याच्यामुळं आपण हा दोन प्रकार बघितलेले आहेत. घेरंड संहितेमध्ये काय म्हणतं की षण्मुखी मुद्रा बांधून किंवा कान बंद करून फक्त आवाज न काढता बसायचे आणि आतील आवाज ऐकायचा असं म्हणलंय. आणि हठयोग प्रतिपिकेमध्ये मात्र आपण जाणीवपूर्वक आवाज काढायचा. म्हणजे कशासारखा? भ्रमरासारखा. भ्रमर ज्याप्रमाणे गुंजन करतं अशा स्वरूपामध्ये, तर याच्यामध्ये आपण जाणीवपूर्वक आवाज काढायचा आहे. आणि मग हा जो आवाज आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं कंपन असतं आणि हे कंपन आपल्या कोणाला जाणवतं? डोक्याला जाणवतं. ज्याप्रमाणे डोक्यावर जाणवतं त्याचप्रमाणे ही कंपनं आपल्या मेंदूला सुद्धा जाणवतात. बघा, आणि मेंदूला एक प्रकारचा व्यायाम देण्यासाठी पर्याय म्हणून आपण प्रत्यक्ष असा पर्याय. कारण बघा, आपण मेंदू जो आहे तो त्याला समजा आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे किंवा आपल्याला मानेचे व्यायाम करायचे आहेत. मग काय करतो? इकडं असं वाकवतो, इकडं इकडं मागं पुढं गोल असं वेगवेगळे त्याला हे करून ताणून, खेचून, पुढे झुकवून, मागे झुकवून असं वेगवेगळे प्रकार करून आपण त्या मानेला व्यायाम देतो. पण मेंदूला खेचता येतं का? खेचता येत नाही. दाबता येतं का? दाबता येत नाही. पुढे झुकवता येतं का? येत नाही. मागं झुकवता का येतं का? येत नाही. गोल फिरवता येतं का? येत नाही. बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या आपण त्याच्यावर काही हे करू शकत नाही. प्रत्यक्षरित्या त्याच्यावर हालचाल आपण काही करू शकत नाही. मग ताणता येत नाही, खेचता येत नाही, दाबता येत नाही, गोल फिरवता येत नाही. म्हणून मग त्याला कसा व्यायाम द्यायचा? कशाप्रकारे, कशा माध्यमातून व्यायाम द्यायचा? तर आपण भ्रामरीच्या माध्यमातून त्या मेंदूला काय करू शकतो? व्यायाम देऊ शकतो. ज्याप्रमाणे मोबाईल जर समजा आपला व्हायब्रेशन करणारा मोबाईल खुर्चीवर ठेवला, तर ती व्हायब्रेशन्स त्या खुर्चीला सुद्धा जाणवतात. बरोबर आहे? किंवा तोच मोबाईल जर आपण टेबलवरती ठेवला, तरी सुद्धा त्या टेबलाला त्याची व्हायब्रेशन जाणवतात. त्याचप्रमाणे आपण जर हा आवाज कंठातून काढत असलो, तरी सुद्धा त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत, ती मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला तिथं मदत होते. फुफ्फुसाचं आरोग्य वाढवायचं म्हटलं की आपण प्राणायाम करतो. हृदयाचं आरोग्य वाढवायचं म्हटलं की इनडायरेक्टली बघा, फुफ्फुसाचं आरोग्य वाढवायचं म्हटलं की श्वास घेतो, सोडतो. परंतु डायरेक्ट त्या फुफ्फुसाला आपण हे करतोय का? नाही. श्वासाच्या माध्यमातून फुफ्फुसाला व्यायाम देतोय आणि त्याच्या माध्यमातून फुफ्फुस फुगतं, कमी होतं, फुगतं, कमी होतं. अशा प्रकारे त्याला व्यायाम मिळतो. की जलद गतीचे व्यायाम केले किंवा सूर्यनमस्कार केलं की हृदय धडधडतं. म्हणजे डायरेक्टली त्या हृदयाला आपण दाबतोय का? प्रेशर देतोय का? नाही. तर ज्यावेळी आपण सूर्यनमस्कार वगैरे करू, त्यावेळी हृदय आपलं धडधडतं. म्हणजे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. आता समजा मनगटाचा व्यायाम आहे. हा कसा आहे? प्रत्यक्ष आहे. अप्रत्यक्ष नाही. डायरेक्टली आहे. डायरेक्ट याच्यावरती प्रोसेस होते. बरोबर आहे. आणि इतर व्यायाम आपण करतोय, शरीराची दुसरी हालचाल करतोय, पण त्याचा फायदा कोणाला होतोय? हृदयाला होतोय. म्हणजे हा इनडायरेक्टली झाला. त्याचप्रमाणे भ्रमर, भ्रामरी जो आहे त्याच्यामध्ये गुंजन मुखातून होतं, कंठातून होतं. परंतु त्याचा फायदा जो आहे अप्रत्यक्षपणे तो कोणाला भेटतो? तर तो आपल्या मेंदूला भेटणार आहे. त्याच्यामुळं मेंदूचं आरोग्य वाढतं.
त्यासोबत मेंदूच्या ज्या नसनाड्या आहेत, शिरा, मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या त्या नाड्यांची सुद्धा शुद्धी होते किंवा त्या नाड्यामध्ये एक प्रकारचा बलिष्ठपणा येतो असं म्हणलेलं आहे. त्यासोबत भ्रामरी प्राणायामाच्या अभ्यासाने एकाग्रता वाढीस लागते, मन शांत होते. त्या आणखीन राग, द्वेष, बेचैनी, नैराश्य असे आवेग सुद्धा भ्रामरी प्राणायामाने दूर होतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे मानसिक विकार आहेत. मानसिक विकार म्हटलं की कोणता अवयव येतो? मेंदू. मानसिक विकार झाले त्यांना आपण हृदयाला जर औषधं देत असेल तर कमी होईल का? नाही. म्हणजेच मेंदू हा मानसिक विकाराशी निगडीत आहे. म्हणजेच मेंदूचं आरोग्य सुधारलं. आता ह्या ज्या क्रिया आहेत सगळ्या बेचैनीच्या, नैराश्याच्या, ह्या तिथूनच उत्पन्न होत आहेत. जननी तिथूनच आहे. म्हणून मेंदूचं आरोग्य सुधारलं, फिजिकली आरोग्य सुधारलं. मेंदूचं 2 प्रकारचं आरोग्य त्या ठिकाणी आपण सांगूयात. एक आरोग्य आहे ते फिजिकली, म्हणजे शारीरिक रचनेतून ते निरोगी राहणं आणि दुसरं म्हणजे मेंटली, म्हणजे फिजिकली म्हणजे स्वतःचं मेंदूचं आरोग्य. मेंटली म्हणजे काय? तर मेंदू कार्य काय करतोय? त्याचं कार्य म्हणजे हे मानसिक विचार आहेत. आलं का लक्षात? म्हणजे मेंटली आणि फिजिकली दोन्ही रित्या अ, मेंदूला निरोगी ठेवण्याचं काम कोण करतं? तर ही भ्रामरी करत असते असं म्हटलेलं आहे. त्यासोबत बौद्धिक पैलूंचा विकास होतो. म्हणजेच ग्रहणशक्ती, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, निर्णयशक्ती अशा वेगवेगळ्या बौद्धिकतेशी निगडीत असणाऱ्या गोष्टी ह्या सुद्धा वाढतात. बघा, ग्रहणशक्ती व्यवस्थित असेल तरच आपण एखादी शिकवली जाणारी गोष्ट ऐकू शकतो चांगलं व्यवस्थित. आणि शाळा चालू आहे, शिक्षक शिकवत आहेत आणि मन बाहेर आहे, तर मग ग्रहणच व्यवस्थित होणार नाही. ग्रहण व्यवस्थित नाही झालं तर स्मरण राहणार नाही, जे एकमेकावरती अवलंबून आहेत. ग्रहण व्यवस्थित झालं तर स्मरण होणार आहे. त्यासोबत कल्पना, सृजनशीलता या सर्व गोष्टी तिथून आपल्याला मिळतात. आणखीन भ्रामरीमुळं याचे विशेष फायदे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी सांगता येतात. विद्यार्थ्यांचा चंचलपणा, हट्टीपणा जाऊन त्यांच्यामध्ये ऐकण्याची वृत्ती वाढीस लागते. त्यासोबत अभ्यासात मन पटकन एकाग्र होते आणि सर्व बौद्धिक पैलूंचा विकास होतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो पुढच्या तासामध्ये घेऊया. तर बंद आहेत ना आता? हं? ते बंद शिकवायचे ना